मम्मी. अरे हे काय तू अचानक आली, काय बोललीस पण नाही. मम्मी मी ते घर कायमचं सोडून आली. काय घर सोडून आली? तू पहिली आत ये. अगं कायमचं घर सोडून आली म्हणजे तुला काय समजतं का? बाहेर लोक काय बोलतील? लोक काय बोलतील म्हणजे? अगं संसार माझा आहे, लोकांचा नाहीये. मी कशी दिवस काढते ना हे माझं मला माहिती आहे. अगं पण घर सोडून येणे एवढं झालं तरी काय ते सांगशील मला? काय झालं? तुम्ही माझं श्रीमंत घर बघून पैसा बघून लग्न तर लावून दिलं, पण त्या श्रीमंत घरात ना माझा जीव घुसमटतोय. तिथे पैसा गाडी बंगला सगळं आहे, पण तिथे जर मला मानसिक त्रास आणि माझ्यावर अत्याचार होत असेल ना आणि काहीच सुख समाधान मिळत नसेल ना तर त्या घरात मी नाही राहू शकत. म्हणून मी घर सोडून आलीये. अगं हो सगळं मान्य आहे मला, पण संसारात छोटे मोठे वाद असे होत असतात. लोक काय बोलतील ना ह्याचा पण विचार करावा लागतो. हवं तर तुझ्या सासरच्या माणसांसमोर मी हात जोडते, पाया पण पडते, पण असं संसार तोडायचा बाई कधी विचार करू नको तू. पाया पडते म्हणजे तुझं असं मत आहे पाया पडून मी तिथे संसार टिकवायचा? एवढं सगळं होऊन, एवढा सगळा मला त्रास होऊन मी काहीही सहन करून तिथे दिवस काढायचं हे तुला योग्य वाटतंय ना? अगं मम्मी, पैसा गाडी बंगला ह्यापेक्षा पण ना जोडीदार चांगला असणं महत्वाचं असतं. पिंजरा सोन्याचा असला ना तरी तो पिंजराच असतो. उरले हरले दुःख झाले सोबती, उरले हरले दुःख झाले